बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीतना। दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। दिल्लीतल्या धौला कुआ इथं भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। दिल्ली एनसीआर मध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। मुरादाबाद, सहारनपूर, आग्रा, मथुरा, अलवर इथे सुद्धा भूकंपाचे चांगलेच धक्के जाणवले। उत्तर प्रदेश, हरियाणात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत। पहाटे 5:37 सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले। 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता, मात्र प्रचंड हादरवणारे असे धक्के आपल्याला पाहायला मिळतात। एका हॉटेलमधले हे काही दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीने सीसीटीव्ही मध्ये सुद्धा भूकंप हा स्पष्ट नोंद झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल पहाटेच्या सुमारासच हा भूकंप झाला आणि अनेक जण दिल्लीकर जे ते घराच्या बाहेर पडले होते आणि भूकंप एवढा मोठा होता की अनेक घरामधले बेड त्याचबरोबर फॅन हलताना दिसत होते। जे साहित्य होतं ते सुद्धा खाली पडलं होतं, खुर्च्या सुद्धा हलत होत्या। त्यामुळे मोठा भूकंपाचा झटका होता। दिल्लीच्या धौला कुआ इथं हा केंद्रबिंदू असल्याचं कळतंय आणि दिल्लीसोबतच यूपी आणि हरियाणा इथला एनसीआर जो परिसर आहे तिथं भूकंप झाला होता। त्यामुळे सर्व दिल्लीकर जे ते बाहेर आले होते। नक्कीच सध्या दृश्य जी पाहायला मिळत आहेत ती चांगलेच हादरे जाणवणारे आहेत आणि व्यवस्थित हादरे स्पष्टपणे दिसत आहेत, नोंद होत आहेत। ह्याच्यात कुठलीही वित्तहानी झाल्याची काही खबर आहे का? अद्याप कोणतीही वित्तहानी झाल्याची माहिती मिळत नाहीये आणि जेव्हा हे भूकंप झाला तर सगळेजण गाढ झोपेमध्येच होते, कारण पहाटेचा वेळ होता आणि त्याबरोबर मग घराच्या बाहेर अनेक जण पडले होते आणि ही चर्चा चालू होती। भीतीचं वातावरण जे होतं ते मात्र निर्माण झालं होतं, कारण गेल्या काही महिन्यामध्ये भूकंपाचे असे झटके जाणवले नव्हते, परंतु यापूर्वी जेव्हा जाणवले ते सौम्य झटके होते। त्याचं केंद्र कुठेतरी अफगाणिस्तान किंवा नेपाळ असंच केंद्र होतं, परंतु यावेळेस जे केंद्र होतं ते जवळ होतं आणि खूप जोरदार अतिशय झटके होते, कारण दरवाजे खिडक्या याचे सुद्धा आवाज स्पष्टपणे जाणवत होते। त्यामुळं लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दिल्ली हादरलेली आहे भूकंपाच्या धक्क्याने। 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे। बहुत तगड़ा झटका था। हमें ऐसा लगा जैसे ट्रेन चल रही हो ना, धरती ऐसे हिल रही बहुत तेज, धड़ाधड़ धड़ाधड़, मतलब कि जैसे कुछ धरती फटने वाली है। बहुत तगड़ा झटका था। इससे पहले इतना तगड़ा झटका महसूस किया गया कभी आपने? ऐसा कभी नहीं हुआ, आज पहली बार ऐसी 4:30 5:30 बजे। डर काफी हॉरेबल था और काफी देर तक झटके आने लगे। अभी मैं सोते हुए एकदम से उठा, एकदम बाहर की तरफ भागा और देखा बहुत तेज झटका खा रहा है। आज से पहले कभी इतना महसूस नहीं, कभी महसूस ही नहीं हुआ। एकदम से लगा कि पता नहीं क्या हो गया, एकदम सोते आंख खुल गई, भाग छूटा एकदम बाहर की तरफ। बहुत तेज झटका महसूस हुआ। अभी दूध लेने गए थे तो उस कुर्सी पे बैठे हुए थे, पूरी तरीके से हिली थी कुर्सियां और एकदम झटके से खड़े भी हुए हम लोग, लेकिन था बहुत कम टाइम का। तर भूकंपानं दिल्ली हादरलेली आहे। पहाटे 5:36 भूकंपाचे झटके जाणवले। 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता। तर नवी दिल्लीजवळ हे भूकंपाचं केंद्र होतं। तर धौला कुआ जवळ भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे। दुर्गाबाई देशमुख कॉलेज जवळ केंद्र असल्याची ही माहिती समोर आली आहे। तर जमिनीपासून 5 किलोमीटरवरती भूकंपाचं केंद्र होतं।